दोन भाग आपण केलेले आहेत. विशाल पावसे हे एका भागाचे असणारे अध्यक्ष आहेत. मनोज पांडुरंग पवार हे असणारे दुसऱ्या सैनिक. सगळे खाली बसून घ्या तुम्ही. सगळे मोबाईलवाले खाली बसून घ्या. मोबाईलवाले खाली बसून घ्या. ओ मास्तर, तुम्ही सांगू नका, मी इकडनं सांगतोय. खाली बसा. तुम्ही पहिल्यांदा खाली बसा. व्यासपीठावरती उपस्थित उल्हासनगर मधल्या सगळ्यांची नावं घेत नाही. ओ सैनिक, जरा आवाज कमी करा तुमचा. शेषराव वाघमारे महिलांच्या वतीने या ठिकाणी एकच नाव घेतोय. रेखाताई उबाळे मंचावरती असणारा उपस्थित उत्कर्षाताई रुपवते, त्याच्याच बरोबर असणारा अनिल जाधव, ज्यांनी आपल्या समोर असणारं मनोगत व्यक्त केले असे असणारे किसन चव्हाण, सन्मानित व्यासपीठ, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, इलेक्शन हे जसं जिंकण्यासाठी उपयोग केला जातो, वापर केला जातो, आणि त्यामार्फत लोकशाही ही अधिक रूढ होते अशी असणारी परिस्थिती आहे. लोकशाही रूढ झाली तर या देशाची व्यवस्था सुद्धा शांतता होईल अशी परिस्थिती आहे. परंतु इलेक्शन आता जिंकण्यासाठी जसं वापरलं जातंय तशाच रीतीने इथला असणारा राजकीय पक्ष सुद्धा संपवण्यासाठी वापरल्या जात आहेत, हे आपण लक्षात. इथले राजकीय पक्ष संपले किंवा त्यांची असणारी ताकद क्षीण झाली तर एकच पक्षाची हुकुमशाही चालू होते, हे लक्षात घ्या. मग एकाच पक्षाची हुकुमशाही त्या ठिकाणी चालू होते आणि मग तो हुकुमशाह पाहिजे ते करायला लागतो अशी असणारी परिस्थिती. सगळ्यात मोठा धोका जो आहे तो म्हणजे की इथलं संविधान बदललं पाहिजे. आता हे संविधान बदलायचं असेल तर राजकीय पक्ष संपले तर विरोध करणारी ताकद संपली, आणि विरोध करणारी ताकद संपली तर मग आपल्याला पाहिजे ते करता येतं अशी असणारी परिस्थिती. आज संविधानामुळे मान सन्मान अधिकार हे शाबूत आहे.
पोलिसाकडे जाता येतं, कोर्टामध्ये जाता येतं. आणि आपले अधिकार आपण जपू शकतो. पण उद्याच्या व्यवस्थेमध्ये मान आणि सन्मान हा आणि अधिकार हा त्या घटनेचाच भाग नसेल तर तुम्ही लढणार कोणाशी? तू लढणार कोणाशी? कोर्टात गेलात तर ते म्हणतील हा मूलभूत अधिकार नाही, त्याच्यामुळे असताना आम्ही काही करू शकत नाही. आणि म्हणून जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत मान आहे, सन्मान आहे आणि अधिकार आहे, हे आपण लक्षात घ्या. हे अधिकार आहेत. ज्या दिवशी हे संविधान गेलं त्या दिवशी मान गेला, सन्मान गेला आणि अधिकारही गेला, हे आपण लक्षात घ्या. याची ना ही जुनी लढाई आहे. याची नाही जुनी लढाई. आपण नेहमी म्हणतो की आम्ही गुलामीमध्ये राहिलो. आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही गुलामीमध्ये राहिलो, पण का राहिलो? राहिलो याच्यासाठी की इथला राजा हारला. ते त्या लोकातल्या त्या विभागातली लोकही हारली. तशी तलवारीचा अधिकार हा इथल्या क्षत्रियांना होता आणि इथला क्षत्रिय हारला की उरलेले सगळे हारले आणि ते गुलाम झाले, अशी असणारी परिस्थिती. गुलामी आली की आपलं स्वातंत्र्य हरवतं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की स्वातंत्र्य जपणं हा आपला अधिकार आहे. स्वातंत्र्य जपणं हा आपला अधिकार आहे आणि स्वातंत्र्य जपायचं असेल तर संविधान आपण जपलं पाहिजे, हे असताना लक्षात घ्या. आणि म्हणून 25 नोव्हेंबरच्या सभेमध्ये आपण RSSला आव्हान दिलं, मोहन भागवतांना आव्हान दिलं की तुमची जी काही घटना आहे ती लोकांसमोर आणा. काय नवीन सिद्धांत मांडलाय तो तरी आम्हाला कळू द्या. तुम्ही आमचा असणारा मान, सन्मान, अधिकार कशा पद्धतीने तुमच्या घटनेमध्ये तुम्ही ठेवलाय तो असताना सांगा. पण त्याचा आराखडा कुठेच बाहेर पडत नाही. त्याचा आराखडा कुठेच बाहेर पडत नाही. फक्त आम्ही बदलणार. हे जे गुलदस्त्यात आहे हे जे गुलदस्त्यात राहून जे बोलल्या जात आहे ते फार डेंजरस आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून सावधतेने आपण असं गेलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आज आपण बघत असाल की उत्कर्षदायींनी इथला असणारा मुद्दा उपस्थित केला, वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला. मला मत
टाकायला संधी मिळाली नाही, मला मत टाकायला संधी मिळाली नाही, म्हणजे माझं नाव ते यादीत नाही, माझं नाव ते यादीत नाही. आणि माझं नाव ते यादीत नाही म्हटल्यानंतर माझ्या मताची चोरी झाली, माझ्या मताची चोरी झालेली आहे. जिथे जिथे निवडणुका झाल्या, बिहारमध्ये झाल्या, बिहारमधल्या असणाऱ्या किती जनतेने की मला मत टाकता आलं नाही किंवा माझं नाव नव्हतं असं किती जण म्हणाले. जेव्हा मत चोरी झाली आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस मला सिद्ध करता आलं पाहिजे की या मतदारसंघातली एवढी माणसं होती की त्यांना मागच्या लोकसभेमध्ये त्यांनी मतदान केलं पण या लोकसभेमध्ये त्यांचं नाव आलं नाही, तर आपल्याला मत चोरी करतात. धांदली होते, नाही असं नाही. खोट्या पद्धतीने जिंकल्या जातं हेही मला माहिती आहे, पण ते पकडता आलं पाहिजे. आणि म्हणून मागच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 46 लाख मतदान संध्याकाळी 6 नंतर झालं असं इलेक्शन कमिशन स्वतः म्हणतं. या सर्व राजकीय पक्षांना आम्ही पत्र लिहिलं की संध्याकाळी बंद झाल्यानंतर मतदान घ्यायचं असेल तर इलेक्शन कमिशनच्या वतीने त्यांनी एक नियमावली निर्माण केली. त्यांनी एक नियमावली निर्माण केली, एक पद्धत निर्माण केलेली आहे. ती नियमावली पाळल्या गेली पाहिजे, त्याचा रेकॉर्ड मेंटेन केला पाहिजे, त्याचा रेकॉर्ड हा इलेक्शन कमिशन पुढे पाठवला पाहिजे. म्हणजे तो खात्री घेऊन करतो, इलेक्शन कमिशन खात्री करून घेतो त्या रेकॉर्डवरनं की खरंच संध्याकाळी 6चं इलेक्शन बंद झाल्यानंतर मतदानाला लोक होती. म्हटलं ते रेकॉर्ड आपण मागूया. आम्ही इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलं की त्या रेकॉर्डचे आम्हाला सारे एक प्रत द्यावी. इलेक्शन कमिशनचं उत्तर आलं की आमच्याकडे रेकॉर्ड आलाच नाही. इलेक्शन कमिशनच म्हणतंय की तो रेकॉर्ड आमच्याकडे आला नाही आणि म्हणून आम्ही असं म्हणालो तर तुमच्याकडे रेकॉर्ड आला नाही तर हे 46 लाख मतदान खोटं आहे. आणि म्हणून कोर्टातही आम्ही गेलो, पण हा कुठलाच राजकीय पक्ष आमच्या बरोबर आला नाही. कुठलाच राजकीय पक्ष आला नाही. त्याचं कारण मोदी बसलेला आहे. पूर्णपणे मोदी बसलेला आहे. त्याचा फोटो दिसला तरी हे घाबरतात, का त्यांनी सांगितलंय माझ्या वाटेला गेलात तर तुमचं सगळं चारित्र्य माझ्या समोर आहे. माझं रेकॉर्ड सगळं आहे तुमच्या चारित्र्याचा. तुम्ही बोलायला लागलात, बोंबलायला लागलात, काही करायला लागलात तर जेलचे दरवाजे उघडे आहेत. कोर्टात फक्त ती कागद घेऊन जायची आहे, दाखवायचं आहे आणि कोर्ट तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात. तेव्हा माझ्या विरुद्ध बोलायचं असेल तर जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा.
आणि जेलच्या बाहेर राहायचं असेल तर गप्प बसा, खोट्या प्रश्नावरती लढा. आणि म्हणून आज आपण बघत असाल की बिहार सारख्या राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राज्यातून लोक गेले, गुजरातमधून गेले, महाराष्ट्रातून गेले, पंजाबमधून गेले. कोविडच्या कालावधीमध्ये त्यांच्या पायाला भेगा पडल्या होत्या आणि तो बिहारी होता. आता ज्याच्या पायाला भेगा पडल्या, चालून 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 रेल्वे बंद केली, बसेस बंद केल्या, पाणी बंद केलं, जेवण दिलं नाही, तो अशा सरकारला मतदान करणार आहे का? मी ज्यांना ओळखत होतो, मी त्यांना असताना विचारलं, काय क्या करोगे? बोले सर, हम भूले नहीं कि हम कितने किलोमीटर चल के आए. हम भूले नहीं कि हम कितने किलोमीटर चल के आए. उन्होंने उस वक्त हमको देखा नहीं, अब इनको हम देखने के लिए तैयार नहीं है. ही त्याची भावना होती. आणि त्याच बिहारमध्ये आपण बघतोय की राजकीय पक्ष हारले आणि भारतीय जनता पक्ष जिंकले. मी तिथेच असणारं म्हणतोय की इथे असणारं इलेक्शनच्या माध्यमातून राजकीय पक्ष संपवण्याचा खेळ चाललाय, शीत करण्याचा खेळ चाललेला आहे. आणि त्याचा परिणाम जो आहे तो इथे आपण भोगतो आहोत. अशी परिस्थिती आज काय सांगितलं जातं की आम्ही विश्वगुरू आहोत. आम्ही असणारे विश्वगुरू आहोत. आणि 4 दिवसापूर्वी, आठवड्याभरापूर्वी रशियाचे अध्यक्ष पुतिन येऊन गेले. त्या पुतिनने तुम्हाला आश्वासन काय दिलं हे तरी सांगा. त्या पुतिनने करारनामे काय केलेत हे तरी सांगा. त्यांनी आश्वासन तुम्हाला काय दिलं हेही सांगा. तो आला, 2 दिवस राहिला, विमानात बसला आणि परत गेला. ना पुतिन बोलायला तयार आहे, ना इथे असणारं मोदी बोलायला तयार आहे. याच कारण आहे की मोदीच्या कालावधीमध्ये या विश्वगुरूच्या नादामध्ये त्यांनी एकही मित्र ठेवला नाही. अशी असताना परिस्थिती आहे. एकही मित्र ठेवला नाही. सिंधूरच्या 4 दिवसाच्या युद्धामध्ये एक राष्ट्र तुमच्या बाजूने उभं राहिलं का सांगा. अजिबात नाही. 2-3 महिन्यामध्ये पुन्हा एक युद्ध होईल. नाही असं नाही. आणि तेही पाकिस्तान बरोबरच होईल.
पण आज पाकिस्तानला हत्यार कोण देत आहे? ते इंग्लंड देतोय. हा डोनाल्ड ट्रम्पची भांडायला लागला म्हणून डोनाल्ड ट्रम्प त्याला अस्त्र देतोय. पुतीन येऊन गेला, त्याच्या अगोदर पुतीन म्हटला की आम्ही तुम्हाला अस्त्र शस्त्र देऊ. चायना तर बसलेलाच आहे त्या ठिकाणी शस्त्र घेऊन. म्हणजे एका वेळी 4 जणांशी तुम्ही लढणार आहात हे लक्षात घ्या. देश, इतर देश जे आहेत ते भारताच्या विरोधात नाहीत किंवा भारतीय जनतेच्या विरोधात नाही. हे जे विश्वगुरूचं नाटक चाललेलं आहे, अहमपणा जो चाललेला आहे, माजोरी जी दाखवायला सुरुवात झालेली आहे, त्या माजोरीचा असणारा परिणाम आहे. त्या माजोरीचा असणारा परिणाम आहे की आज मोदीला धडा शिकवता शिकवता ते भारतातल्या राहणाऱ्या माणसाला त्याचं झळ भोसावी लागते अशी असणारी परिस्थिती आहे. इथला जो सनातनी आहे त्या आव्हान आहे त्यांना. तुम्ही इथला मुसलमान माजलाय म्हणून सांगताय. कदाचित माजलाही असेल, मी नाही म्हणत नाही. पण जग आता असताना पाकिस्तान मधल्या मुसलमानांना माजवतोय, त्याचं काही आहे? आणि त्याचं कारण की आपण नेहमी म्हणतो शेजाऱ्याच्या माध्यमातून काटा काढता आला तर काढला पाहिजे. जगातले सगळे देश जे आहेत ते आता एकत्र येऊन पाकिस्तान मार्फत काटा काढतात, येत अशी परिस्थिती आहे. बिहारच्या निवडणुकीनंतर आता असणारा मोदींची भाषाच बदलली. मी जे काय करतोय त्याला भारतीयांचा पाठिंबा आहे. मी जे जगाच्या नेतृत्वाशी भांडतोय, विश्वगुरू होण्यासाठी मी जे असणारा प्रयत्न करतोय त्याला असणारा भारतीयांचा पाठिंबा आहे. आणि म्हणून ते अधिक गतिमान होतात. एक ऐतिहासिक सत्य आहे की जगामधल्या असणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांमधली, देशांमधली लोकसंख्या ही कमी व्हायला लागते. आणि भारताची लोकसंख्या ही आहे तेवढीच आहे. लोकसंख्येचा अर्थ आपल्याला समजायचा असेल तर तो बाजारपेठेशी संबंधित आहे. जेवढी जास्ती लोक तेवढी असणारी मोठी बाजारपेठ, जेवढी कमी लोक तेवढी असणारी कमी बाजारपेठ अशी असणारी परिस्थिती आहे. याचं डोनाल्ड ट्रम्प बरोबरचं भांडण काही आहे. डोनाल्ड ट्रम्प हाच म्हणतोय की भारतामधला असणारा अजून 47% लोक ही दारिद्र्य रेषेखाली आहेत. तुम्ही रशियाचं तेल विकताय, मान्य आहे आम्हाला, नाही असं नाही. पण वर्षभराला 40 ते 45 हजार कोटीचा नफा जो होतो, रशियाचं तेल विकून नफा जो होतो, हा नफा कोणाला जातो? भारताच्या तिजोरीमध्ये जातोय की रिलायन्सच्या तिजोरीमध्ये जातोय? तो भारताच्या तिजोरीमध्ये जात नसेल
तर आम्ही तुमच्याशी भांडण केल्याशिवाय राहणार नाही हा तो म्हणतोय. आणि म्हणून तो म्हणतोय तुमच्यावरती 50% टॅक्स लावला. का 44,000 कोटीचा नफा रशियाचं तेल विकून जो होतोय तो भारताच्या तिजोरीत जात नाही आहे, तर तो रिलायन्स कंपनीच्या तिजोरीमध्ये जातोय. हे आपण सारं लक्षात घ्या. गरीब देशाच्या सामान्य माणसाला तुम्हाला सारं मदत करण्याची संधी असताना ती तुम्ही मदत करत नाही आहात, तर एका भांडवलदाराला अजून गब्बर काढण्याचा जो मोबदला लागलाय तो आम्ही सहन करणार नाही. आता हे भांडण आपल्या फायद्याचं आहे, मोदीच्या विरोधातलं आहे. काय का भारताच्या तिजोरीमध्ये ते 44,000 कोटी आले, तर आज 80 आणि 90 रुपयाचं लिटरचं असणारं जे डिझेल आहे ते 30 आणि 40 रुपयाला आपल्याला मिळालं, तर भाव कमी होतील की न होतील? 4 पैसे आपल्या खिशातले वाचतील की न वाचतील? आणि म्हणून मग अशी मी म्हणालो की जग भारतीय जनतेच्या विरोधात नाही आहे, तर जग हे मोदीच्या विरोधात आहे. पण मोदी असा दाखवतोय की जनता माझ्या बरोबर आहे, अशी असणारी परिस्थिती. माझं आव्हान आहे, मी म्हणत नाहीये की पाकिस्तान बरोबर युद्ध होईल. मागच्या 10 दिवसापूर्वी आर्मीचे जे प्रमुख आहेत चव्हाण, त्यांनीच असणाऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की या 2-1 महिन्यामध्ये आम्हाला असणारे एक युद्ध करावं लागणार, युद्धाला तोंड द्यावं लागणार. करावं लागणार असं नाही, ते म्हटलं आम्हाला तोंड द्यावं लागणार. आता हे युद्ध टाळायचं आहे का? भारतीय नागरिकांनी ठरवलं पाहिजे. आणि विशेष करून इथल्या असणाऱ्या सनातन्यांनी ठरवलं पाहिजे की हे युद्ध तुम्हाला थांबवायचं आहे की करायचं आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. हे युद्ध करायचं आहे की थांबवायचं आहे? थांबवायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये, थांबवायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये हत्यार आहे, हे लक्षात घ्या. मताचा हत्यार आहे. या मताच्या हत्याराने काय दाखवायचं आहे? या मताच्या हत्यारातून काय दाखवायचं आहे? आपल्याला एकच दाखवायचं आहे की आम्ही मोदींबरोबर नाही आहोत, त्यांच्या पक्षाबरोबर नाही आहोत. काय दाखवायचंय? काय दाखवायचंय की मताच्या स्वरूपामध्ये आम्ही मोदींबरोबर नाही आहोत, त्यांच्या भारतीय जनता पक्षाबरोबर नाही आहोत. जनतेने फारकत घेतली. ज्या दिवशी आपण हे केलं त्या दिवशी हे जे युद्ध मंडळात आहे, युद्धाचं सावट जे आहे ते आपल्याला संपलेलं त्या ठिकाणी दिसणार. मित्रो, कॉर्पोरेशनची निवडणूक आहे याची मला जाणीव आहे. पण मुंबईतला आजूबाजूचा असणारा जो परिसर आहे, मुंबई असेल, ठाणा आहे, उल्हासनगर आहे, कल्याण आहे, पिंपरी चिंचवड आहे, पुणे आहे, हा जो इलाका आहे, हे देशाची धडकन आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. या भागात जे घडतं त्याचे प्रतिसाद देशामध्ये घडत असतात. या भागामध्ये जे घडतं ते देशामध्ये प्रतिबिंब त्याचं उमटत असतं. आणि म्हणून कॉर्पोरेशनची निवडणूक जरी असली तरी देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ती मोठी आहे, हे आपण लक्षात घ्या.
देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि म्हणून आम्ही कोणाच्या बाजूने आहोत तर आम्ही या देशाच्या बाजूने आहोत आणि भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या बरोबर आम्ही नाही आहोत हे दाखवणं आज गरजेचं आहे. तुम्ही दाखवलं नाहीत तर युद्ध आहे. तुम्हाला सामान विकत घ्यावं लागेल, हत्यारं विकत घ्यावी लागतील. पण पाकिस्तानला फुकट हत्यारं मिळणार आहे तशी परिस्थिती आहे. का जिरवायची, देशाची जिरवायची नाहीये, मोदीची जिरवायची अशी परिस्थिती आहे. पण ती मोदीची जिरली त्याच्यात काय फरक पडत नाही, पण त्याचा परिणाम हा भारतीयांवरती होणार आहे, देशावरती होणार आहे, हे आपण सारं लक्षात घ्या. आणि म्हणून या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये कोणालाही निवडून येऊ द्या. आपल्याला वाटत असेल की वंचित बहुजन आघाडी निवडून आली पाहिजे, वंचित बहुजन आघाडी निवडून आली पाहिजे, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदी निवडून येणार नाही याची खूणगाठ आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे. मोदीला आम्ही म्हणतो की तुम्ही 2 हात करायचे असेल तर आमच्याबरोबर 2 हात कर. तो असणाऱ्या पोरांबरोबर काय 2 हात करतो. इथला असणाऱ्या सनातनवाल्यांना विचारतो, तुम्ही ईव्हीएम करताय, जनतेला जरा एक सांगा की त्याचं जे मेमरी कार्ड आहे किंवा तुमच्या मोबाईलमधला असणारं जे कार्ड आहे, माहिती आहे एअरटेलचा असेल, रिलायन्सचा असेल, BSNLचा असेल, ते भारतामध्ये केल्या जातं की बाहेरून येतं. ते भारतामध्ये मॅन्युफॅक्चर केल्या जातं की विदेशातून येतं. ईव्हीएमचा विरोध जो आम्ही असणारा करतो तो याच्यासाठी की जे मेमरी कार्ड आहे, तुम्ही मतदान टाकलं की त्याच्यामध्ये असणारं स्टोर होते. हे मेमरी कार्ड भारतामध्ये निर्माण केलं जातं का, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतंय का, याचा पहिल्यांदा खुलासा करा. मी इथल्या असणाऱ्या जो IT चा विद्यार्थी आहे किंवा IT सेक्टरमध्ये जो काम करतोय, या सगळ्यांना माझी असणारी नम्र विनंती आहे की माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर मला देऊ नका की ही मेमरी कार्ड जे आहे ते भारतामध्ये मॅन्युफॅक्चर केलं जातं का, आणि करत असेल तर कोण करतं याचं नाव. तुम्ही IT च्या सेक्टरमध्ये असल्यामुळे तुम्हाला माहित आहे. IT च्या सेक्टरमध्ये आहे म्हणून तुम्हाला माहित आहे. आणि ते जर भारतामध्ये जर मॅन्युफॅक्चर होत नसेल, ते भारतामध्ये मॅन्युफॅक्चर होत नसेल तर तसंही सांगा की भारतामध्ये मॅन्युफॅक्चर होत नाही. म्हटलं म्हणजे ज्यांनी कोणी निर्माण केलेलं आहे, ज्यांनी कोणी निर्माण केलेलं आहे त्याला मॅन्युप्युलेट कसं करायचं, त्याच्यामध्ये फेरबदल कसा करायचा, त्याचा फेरबदल कसा करायचा हा त्यांना माहिती आहे.
मिलिटरीचे अधिकारी सिंदूरच्या वेळेस म्हटले की आम्ही पहिले 2 दिवस पिछाडी आमची झाली. पिछाडी झाली. आता ही पिछाडी का झाली? तर आता ठिकठिकाणी आपण बघत असाल की कॅमेरा लावलेले आहेत. ठिकठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत. आणि जो कोणी कॅमेरा विकतोय त्याला असणारा विचारा की बा याच्यामधली असणारी जी मेमरी चिप आहे ही चायनाची आहे की नाही सांगा. ही मेमरी चिप चायनाची आहे की नाही सांगा. मोदीला अनेक जणांनी इशारे दिले होते. नुसते इशारे नाही, ते ठिकठिकाणी तुम्ही जे कॅमेरा लावताय त्याचा धोकाही सांगण्यात आला होता की याच्यातली सगळीच माहिती ही चायनाकडे जाणार आहे. आणि ती गेली. आणि म्हणून पहिले 2 दिवस आर्मी जे म्हणाली की आम्हाला असणारं जरा कठीण गेले, ते कठीण असणारं नरेंद्र मोदींमुळे गेले हे असणारं लक्षात. त्याला न्यूट्रलाइज केल्यानंतर आर्मीने आपला असणारा हिसका दाखवला अशी परिस्थिती आहे. त्यात ईव्हीएम मधली जी चिप आहे ती पुन्हा लिहिल्या जाऊ शकते का याच्याबद्दल या सनातन्यांनी सांगितलं पाहिजे. जसं आपण कागद घेतो, पेन्सिल घेतो, कागदावरती लिहितो, रबर घेतो, खोडून टाकतो आणि पुन्हा आपण लिहितो, तो कागद आपल्या पुन्हा आपण त्याच्यावरती लिहितो. तशाच पद्धतीने या ज्या मेमरी चिप आहेत, या मेमरी चिप मधला असणारे माहिती ही पुसता येते आणि नव्याने त्याच्यावरती माहिती घालता येते. मी हे म्हटलेलं सनातन्यानो खरं आहे की खोटं आहे हे जनतेला उत्तर द्या, मला उत्तर देऊ नका. चाललेला इथला फ्रॉड आहे. चाललेला हा सारा फ्रॉड आहे. आज राजकीय पक्ष त्याला वापर करतायत, हरकत नाही. याचं कारण की इथले राजकीय पक्षामधले असणारे नेते असतील, कार्यकर्ते असेल, हे भारतीय आहेत. पण उद्या ज्या पद्धतीने पाकिस्तानला हत्यारं पुरवण्याचं असणारं कामकाज चाललेलं आहे, उद्या त्यांनीच असणारं ठरवलं की ह्या ईव्हीएम मधला असणारा रिझल्ट हा आपल्या अधिकारासारखा असला पाहिजे. ते जर झालं तर इथलं असणारं स्वातंत्र्य धोक्यात आलं हे लक्षात घ्या. आणि म्हणून एक जबाबदारी आपली आहे सगळ्यांची. या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये माझं मत कोणाला नाही हे ठरवलं पाहिजे. माझं मत कोणाला नाही, माझं मत कोणाला नाही, माझं मत कोणाला नाही. तुम्हाला मोदीचं नाव घ्यायला लाज वाटते की असताना घाबरताय? हा, अरे राजा, मतदार हा राजा आहे. हात जर भित्रा असेल तर निवडून दिलेला प्रतिनिधी त्याच्यापेक्षा भित्रा असणार आहे.
इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की जी वस्तू जशी आहे त्याला तसंच म्हटलं पाहिजे, कॉल स्पीड अ स्पीड. जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण केली पाहिजे. या देशाला धोक्यात टाकणारा असताना व्यक्तीचं नाव जर आपण असताना घेणार नसू तर त्या मतपत्रिकेपुढे गेल्यानंतर तुमचा हात बटनावरती जाणार की थरथरणार? पण मोदीचं नाव घेतलेलं नाही अजून. आणि म्हणून माझं आव्हान आहे की ज्याच्या विरोधात जायचं आहे बेधडक गेलं पाहिजे. मोदी काय आपल्याला जेलमध्ये टाकणार आहे? मग घाबरताय कशाला? आणि म्हणून उद्याचं माझं मत ही मोदीला नाही, ही खूनगाठ बांधा आणि मी आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.